आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यांचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली। विधानसभा निवडणुकीत महागठबंधनमध्ये अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी असल्याचं चित्र। इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानं निवडणुकीतून घेतली माघार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। दीपावली लक्ष्मीपूजन असल्यानं मंदिरात सजावटीसाठी 2 टन फुलं वापरली। संध्याकाळी देवाच्या खजिन्यातील सोन्याचं पूजन होणार। नाशिकच्या वणीमध्ये दिवाळी निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं आदिवासींचं दिवाळी गीत सादर। आदिवासींचं दिंडवाळी गीत सादर करण्यात नरहरी झिरवाळ ही सहभागी। मुंबईत गेल्या तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरे यांचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। 3 हेक्टरपर्यंत जमीन बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर। राज्यातील 6,12,177 शेतकऱ्यांना फायदा होणार।